H1N1 लागण झालेली किलिंग ऑपरेशन सुरू होणार आहे. काय सांगणार पोल्ट्री व्यावसायिकांचं कसं नुकसान आहे आणि काय मागणी आहे तुमची? नाही, पोल्ट्री फार्म हा नवापूरला तिसरीदा बर्ड फ्लू दिसत आहे. त्याच्यामुळे आम्हाला लाखो करोड रुपयाचा टोटली लॉस आहे. आम्ही मागे बी सर्व भरपूर सांगितलेलं आहे, पण आता शेवट तुमच्या माध्यमातून एकच आम्ही गोष्ट सांगताय गव्हर्नमेंटला की हे जे H5N1 आहे याची यांनी लसीकरणासाठी एक परमिशन दिलेली आहे. तो लो स्ट्रेन आहे, म्हणजे H9N2 असं जे स्ट्रेन आहे हे किल्ड वॅक्सिन म्हणून दिलेली आहे. आम्ही भारत सरकारकडून मागे बी आम्ही डिमांड केली होती की आम्हाला H5N1 चे लाईव्ह वॅक्सिन पाहिजे. जर लाईव्ह वॅक्सिन दिलं तर हे प्रॉब्लेम येणार नाही. हे जे जसं पक्षी मृत्यू पामत आहे तसं होणार नाही. म्हणून भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने आमची हे गोष्टीकडे लक्ष देऊन आम्हाला लाईव्ह वॅक्सिन जर दिलं तर हे जे वारंवार असं जे प्रॉब्लेम येत आहे ते येणार नाही असं आम्ही मानतो. साधारण आता किती पक्ष आहेत जी नष्ट होणार, काय प्राथमिक माहिती दिली आपल्याला? हा असं आम्हाला कळतं आहे की 12-15 लाख पक्षी आहे. एक्सेप्ट आम्ही सांगू शकत नाही. त्याच्यातून आता हे लोक 7 ते 8 1 किलोमीटरच्या आत पहिल्या जे किलिंग करणार आहे ते 1 किलोमीटरच्या आत जे पोल्ट्री फार्म्स आहे त्याचे किलिंग करणार आहे आणि बाकीचे जे पोल्ट्री फार्मर्स आहे त्यांचं सॅम्पल अजून एकदा भोपाळला चेक करणार आहे आणि त्याच्यात जर त्यांना दिसलं तर त्यांच्या किलिंग करणार आहे. अलिबाग त्यांच्या किलिंग करणार आहे. 500 रुपयाचा खर्च लागतो आणि शासनाकडनं येणारा अनुदान 140 रुपयाचा. हा जो पोल्ट्री व्यवसाय सगळा मोडकळीस आलेला आहे इथला. हे 2006, 2021 आणि आता 2026 कसं बघतात पोल्ट्री व्यवसाय? तो मी अगोदरच सांगितलं की आम्हाला तो करोड रुपयाचा लॉस आहे. कारण की 50 रुपयाचे तो पिल्लू येत आहे. त्याच्यानंतर आम्ही त्यांना खाऊ देतोय, वॅक्सिनेशन देत आहे. हे साधारणतः 4 ते 5 महिन्यापर्यंत 5 महिन्यानंतर ते अंडे त्याचे सुरू होत आहे. तोपर्यंत आम्हाला कमीत कमी 500 रुपयाचा पर बर्ड खर्च येत आहे आणि मग अंड्याची सुरुवात होत आहे. आता माझ्या स्वतःकडे आता ते ग्रोईंग म्हणजे एकदम यंग बर्ड्स आहे आणि गव्हर्नमेंट त्यांना आता कलिंग करणार आहे. एक पण मोर्टॅलिटी माझ्याकडे त्याच्या कलिंग करणार आहे आणि मला 140 रुपये जर भेटत असेल तर मला 350 रुपयाचे ऑलरेडी लॉस आहे. तेव्हा समजा 35 ते 40 होते. आता नवापूर तालुक्यात तर त्याचे 27-28 फार्मर्स आहे. त्याचे बहुतेक फार्म लगभग बंद होऊन गेलेले आहे. कारण की 31 मध्ये जे बर्ड फ्लू मध्ये जो लॉस झालेला आहे तो अजूनपर्यंत भरपाई झाली नाही त्याची. रोजचे किती अंडी जातात नवापूर तालुक्यातनं मुंबई, सुरत? अंदाजित एक 10 ते 12 लाख अंडे डेली सुरत, धुळे, नाशिक कडे जात आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.